नक्कीच या देशाचा जाणता राजा छत्रपती शिवरायांचा आज जन्मदिवस जयंती उत्सव सोहळा नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दिवसभरात नक्कीच साजरा करू. आणि हा नक्कीच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच जयंती उत्सव आणि सर्व शिवभक्तांना नक्कीच शिवम सकाळ देखील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पूजन मात्र करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपली संस्कृती आपली परंपरा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आपल्या व्यासपीठासमोर. सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करत असताना आमचे काकडे साहेब आणि काकडे साहेबांच्या शुभ हस्ते महाराजांचं पूजन आपण दरम्यान कंप्लीट केलं. जाऊया मागच्या दिवशी लगेच आपण करूया सामन्याला सुरुवात. तर मॅचला आपण लगेचच करतो सुरुवात. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा भरपूर चांगला आणि गोड दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण का आज राजांची जयंती. सकाळी देखील मोठी रॅली आपल्याला पाहायला भेटली. तर चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. जास्त वेळ न घेता आपण लगेचच सामन्याला मात्र सुरुवात करायची. अच्छा, हा दुसरा सामना. आज शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषानं देशभरात माझ्या राजाची जयंती साजरी नक्कीच केली जाईल. आणि या स्पर्धेच्या देखील माध्यमातून आज दिवसभरात राजांची जयंती आपण साजरी करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच आज जन्मोत्सव महाराष्ट्रामध्ये देशभरात आज मोठमोठे नक्कीच कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ये असलेलं प्रेम नक्कीच तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. ऋतिक आणि अजय दोन सलामीवीर फलंदाज. ओव्हर द विकेटना पहिलाच बॉल फटका हवेत. मिसामिंग शॉट. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची भरपूर सुंदर झाली. एका साक्षीनं मात्र चेंडूची उचलून फेक करेपर्यंत धावीत एक मेल. 2 धावा आहेत दरम्यान धावून घेतल्या जातात, माफ करा. आणि 2 धावेनं धावांचा श्रीगणेश होत असताना अजय उर्फ आसमान आणि ऋतिक असे 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पवनपुत्र पीसे पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करतोय. ओव्हर द विकेटना फुल टॉस. लॉंग चिपचा फटका चांगला आहे. लॉंग लेग मध्ये फिल्डर उपस्थित नाहीत. अपफील्ड फास्ट चेंडू भरपूर वेगानं चाललाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिकच्या बॅट मधून पहिला वेलकम चौकार. दरम्यानचा हा देखील फुल टॉस आहे. स्लॉक चिपचा अजून एक धमाका आहे. ऋतिकनं मात्र केली आक्रमणाला सुरुवात. हा देखील चेंडू पाठवलाय स्वारलाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या नंतर मात्र येतोय हा या इनिंगचा पहिला षटकार. संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं नक्कीच आपण
आज पूर्ण दिवसभरामध्ये नक्की संगीत ऐकणार आहोत. इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मनावरती, मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याची निर्मिती आणि राजांचं कार्य भरपूर मोठा आहे, अफाट मोठा आहे. चांगलं क्रिकेट ऋतिक खेळत असताना नेक्स्ट बॉल राऊंड विकेटना बॅकफुल जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाही आहे. आसमान मात्र इथनं धरून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 12 राऊंड विकेट ना. दरम्यानचा हा देखील फटका हवेत. मिस्तामिंग शॉट जेलची संधी नक्कीच होती, ती गमावली. कॅचर्स विन माशी जसं म्हटलं जातं, मात्र इथनं झेल ड्रॉप झाला. म्हणजे तो अवघड असेल किंवा सोपा असेल, तो पकडणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये झेल खूप महत्त्वाचा असतो, व्हेरी इम्पॉर्टंट असतो. काल देखील वेस्ट इंडिज टीमनं मात्र भरपूर चुका केल्या आणि त्यांना मात्र सामना गमवावा लागला. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ पुन्हा एकदा विराट कोहलीचा आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त तो देखील खेळला. ऋषभ पंतने देखील चांगली बॅटिंग केली आणि तो सामना नक्कीच आपण जिंकला होता. भारतानं बॅकवर्डला जाऊन कट करत असताना वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं चेंडूला पाठवलाय पॉइंट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. जबरदस्त क्रिकेट ऋतिक खेळतो आपल्या टीमसाठी. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त संगीत सातत्यानं आपण नक्कीच आजच्या दिवसामध्ये ऐकणार, कारण का शिवजयंती आहे आणि चांगली बॅटिंग या दरम्यान करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋतिकची मात्र धुवाधार फलंदाजी. चला वेळ थोडासा कमी घ्या. षटका दरम्यान सहितनं कंप्लीट झाला आहे. बघतो आपण पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते 18 या आकड्यावरती धावफलक आहे. ऋतिकनं सगळे चेंडू खेळले पहिल्या षटकातील आणि त्यांनी धावा बनवल्या 18. अजयला आता मात्र प्रथमच साईक मेदिय जंबिका देवरुंगपाडा बी संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली माची देखील आपल्याला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा 6वा दिवस. तसला पवनपुत्र पीस थोडासा आपण वेळ कमी घ्या. नरेश आलेत दरम्यान. दुसरा ओव्हरमध्ये साकिंग एंडला अजय उर्फ आसमान विकेट ना. अजयसाठी या दरम्यानचा हा चेंडू भरपूर दरम्यानचा चांगला चेंडू गती कमी होती. अकोटापाचा नक्कीच होता. आपण बोल करण्याचा प्रयत्न केला. अजयनं चेंडू आणि बॅटचा संपर्क केला नाही. बरोबर दहावीतनं मिळणार देखील नाही. आलाय त्यावेळेचा हा डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या होत्या 18. आज वेळेवरती सगळ्या टीमना नक्कीच येणं गरजेचं असेल नक्कीच, कारण का भरपूर मॅच आज देखील खेळवायच्या आहेत. म्हणून सहकार्य करा. आजचा शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचा आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. विकेट नरेश. दरम्यानचा खराब हा चेंडू, त्याचा फायदा घेता आला नाही आसमानला. आसमानी फटका नक्कीच खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला, मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा जंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा टीम बी ला धक्का पहिला.
नवीन फलंदाज मनोज आलेत. इनअप नंबर 3. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात तर देवरुमपाडा बीची भरपूर चांगली या मॅचमध्ये झाली आहे. पवनपुत्र पिसे देखील नक्कीच प्रयत्न करेल या मॅचमध्ये. चांगली मॅच होईल आजच्या दिवसातील. हा दुसरा सामना दोन टीम मध्ये. नरेश ओव्हर द विकेट ना. दरम्यानचा हा फटका हवे ते मिसामिंग शॉट. धावा मात्र इथं चांगला मिळू शकतील. गॅप मध्ये खेळले. चेंडू जातो आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोजच्या बॅट मधून हा पहिला चौकार. किरवली संघ किरवली संघ आपण कुठे जाऊ नका असं नक्कीच आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत आल्यात. संघाची धावसंख्या धावाबलकावरती 22 धावा आहेत. मनोज गोडे साकिंग यांना सज्ज खेळण्यासाठी. नरेशचा पुढचा चेंडू. 90 विकेटना खाली राहिला चेंडू. कीपरकडनं चूक झाली. धाव तरीतनं एक धावून घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र भरपूर वेगानं मनोजने केला. व्हेरी गुड कॉलिंग. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली. 22चा इशारा अंपायरचा आलाय. या अवांतर एक्स्ट्रा धावा नक्कीच 2 मोजाव्या लागतील पवनपुत्र पीसी टीमला. जिथे होता डॉट बॉल तिथे आल्या 2 धावा. कीपरनं केली चूक. संघाची धावसंख्या 24 वरती. दिनेश पाटील आज कुर्ता वगैरे घालून आज त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफिशियल गुणसंख्या लेखक आणि आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे म्हणून ते देखील एक वेगळ्या लुकमध्ये आलेत. दरम्यानचा हा चेंडू ऑफस्टिक वरती. त्याची पिचिंग आणि भरपूर चांगला चेंडू देखील आहे. षटक क्रमांक इथनं दुसरा देखील कंप्लीट झाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अंबिका क्रिकेट संघ देवरुमपाडा टीम बी ची धावसंख्या आपल्याला पाहायला धावापलकावरती 12च्या सरासरीनं 24 धावा धावापलकावरती नक्कीच नोंद करत असताना. वेळ आपल्याला कमी खर्च करायचा कारण का जास्त वेळ घेऊ नका. आज स्पर्धेचा सलगचा 6वा दिवस. उद्या मात्र नक्कीच सुपर संडे. उद्या निर्णायक दिवस. मात्र आजचा दिवस भरपूर मोठा आहे. आजचा दिवस भरपूर महत्त्वाचा आहे. आजचा दिवस भरपूर निर्णायक आहे आणि आजचा दिवस आम्हाला नक्कीच या दरम्यान आनंद देण्याचा आहे कारण का आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आहे. आजचा तो दिवस 19 फेब्रुवारी सर्वात भारी 19 फेब्रुवारी असं म्हटलं जातं. आज नक्कीच मित्रांनो वेळ थोडासा द्या कारण का बघतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले इतिहास. स्वराज्याची निर्मिती केली म्हणून आज आम्ही नक्कीच 60 मानेने नक्कीच उभे आहोत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये. म्हणून आज राजांची नक्की जयंती आहे आणि सकाळी देखील मोठ्या संख्येनं नक्कीच आमने पडायची आपल्याला रॅली देखील पाहायला भेटली. मोठ्या संख्येनं नक्कीच सर्व तरुण आपल्याला पाहायला भेटले रॅलीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेला आदर आपल्याला पाहायला भेटलं. आजच्या दिवसामध्ये भरपूर मोठमोठे कार्यक्रम आपल्याला आज शिवजयंती महोत्सव आज भगममय पूर्णच्या पूर्ण देश पाहायला मिळेल आणि आजच्या देखील दिवसामध्ये आपण शिवजयंती साजरी करू या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा हा फटका हवे ते मिसामिंग शॉट. फिल्डर मात्र स्लीपर कव्हरला भरपूर वेगानं असेल. आउटफील्ड मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 3रा धावेचा प्रयत्न वेगाने गेलाय. 3 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. 27 धावा धावपुस्तकावरती या दरम्यान धावांची नोंद केली जाते. गुणसंख्या लेखक दिनेश पाटील आणि आमचे बारशीने भरपूर चांगलं गुणसंख्या लेखन केलं. अक्षरशः धावपल ते सजवत असताना त्यांच्या नक्की सुंदर दरम्यान लेखणीतून हा गुणसंख्या लेखक तुमच्यापर्यंत सातत्याने आम्ही अपडेट पोहोचवतो कारण का चांगलं गुणसंख्या लेखन चांगला गुणसंख्या लेखक जेव्हा असतो ऑफिशियल तेव्हा नक्की चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि सुंदर गुणसंख्या लेखन दिनेश पाटील करत असताना या विभागातील एक नामवंत गुणसंख्या लेखक दिनेश पाटील. गुणसंख्या लेखक अल्पेश
गायकवाड देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 27 वरती. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटना फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून ऑन द फील्ड आहे तिथं फिल्डर उपस्थित आहे. स्लीपर कव्हर मध्ये फिल्डिंग चांगली होती. आउटफील्ड मध्ये खेळाडू पेट्रोलिंग करतायत. चांगली फिल्डिंग दरम्यान सजवली गेली. एक खेळाडू स्लीपर कव्हरला, एक खेळाडू ऑफसाईडला मिडॉन चिन्ह तैनात केला तो पेट्रोलिंग करतो. एक खेळाडू लॉंग ऑनला नक्कीच पेट्रोलिंग करतो. एक खेळाडू मिड विकेटला आहे आणि एक खेळाडू नक्कीच स्क्वेअर एकदा थोडासा नक्कीच बघतो आपण स्क्वेअर जरा ठेवला गेला आहे. अशी फिल्डिंग आपल्याला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळते आणि इनफिल्डच्या आतमध्ये थर्ड मॅन फाईन लेग कीपर दरम्यानचा हा फटका तर चांगला आहे. जाईल चेंडू स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा भगवा षटकार. अप्रतिम संगीत आपल्याला दिनेश पाहायला मिळतोय. नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर असं म्हटलं जातं. आणि आज भगममय वातावरण आहे. राजांची जयंती आहे. ऑनराईचा हा फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित भरपूर वेगानं पोहोचलेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली. ऋतिकला मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीनं जांबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा बी धावसंख्या 35 वरती धावफलक आहे. षटक क्रमांक 30 दरम्यानचा कंप्लीट झालाय. आजच्या स्पर्धेचा 6वा दिवस. याचा डोळा हा क्रिकेटचा देखणा सोहळा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आमनेपाड्याच्या मैदानावरती दर्जेदार ही स्पर्धा सरपंच चषक 2022चा भव्य दिव्य क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट. सर आप कह रहे हैं किधर बिजी हो? करतोय. संध्याकाळी आपण भेटूया. शिवजयंतीच्या कार्यक्रमाला भेटू. आपण बोलू. हा या कार्यक्रमाला या संध्याकाळी कार्यक्रमाला. या दरम्यानचा फटका चांगला. पुलचा पॉवरफुल शॉट आहे. मनोज घोडीने मात्र ठोकलाय दमदार सरपंच षटकार.
या दरम्यान चुका होत असताना पवनपुत्र क्रिकेट संघ पीसी या मॅचमध्ये भरपूर चुका करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. अशा चुका केल्या तर मात्र सामना तुम्हाला जिंकता येणार नाही. संघाची धावसंख्या 43. दरम्यानचा हा चेंडू भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचली 44. या दरम्यानचा हा देखील फटका हवेता मिसामिंग शॉर्ट फिल्डर झेलच्या खाली. ऋतिक गोडेला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर लागणारा धक्का दुसरा. जंबिका देवरुंगपाडा बी संघाला खेळाडू बाद. देश फोकसमॅन आमचे आम निरोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे फोकसमॅन सन्माननीय मदनजी जाधव साहेब. भारतातच एमडींचं शुभागमन झालंय. दादांचं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच रॉयल म्हणजे राजा आणि राजासारख्या स्पर्धेचं आयोजन आल्या आल्या नक्कीच अगोदर दर्शन घेतील महाराजांचं. त्यांना देखील माहिती आहे संस्कृती परंपरा. राजांचा आशीर्वाद आहे आणि राजांचं दर्शन घेत असताना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद शिरावरती आहे आणि महाराजांचा आशीर्वाद जर असेल तर आपण कुठलंही कार्य करू शकतो. एवढी ताकद मात्र या दरम्यान या आशीर्वादामध्ये आहे. तो आशीर्वाद मात्र आल्या आल्या या दरम्यान सन्माननीय आम निरोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय मदन शेठ जाधव उर्फ एमडी साहेबांना नक्कीच साहेब देखील आता मात्र शिवरायांचं दर्शन घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना नक्कीच नतमस्तक होत असताना या दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजा नक्कीच या देशाचा छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे शक्य नाहीये. इतिहास गेली 350 वर्षापेक्षा जास्त नक्कीच इतिहासाला आपण बघतो आणि हा जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण नक्कीच दरम्यान जयघोषाने दरम्यान नामस्मरण करत राहू. कारण का महाराजांचा आशीर्वाद शिरावरती आहे. म्हणून आज तुमच्या आणि आमची नक्की दरम्यान मान नक्कीच ताठ मानेने आपण उभे आहोत आणि आपल्या पाठीच्या कनेक्ट नक्कीच अभिमानानं आपण सांगू शकू.
टॉस भाई कसा होईल टॉस जिंकणारी मॅच आहे ना कसा टॉस होईल दादा हा दादा तशीच केली ना दादा तुम्ही हा तर किरवली संघानं कुठेही जायचं नाही कारण का लगेचच तुम्हाला सामना खेळायचा आहे जिंकणाऱ्या टीम सोबत तुम्हाला लगेचच मॅच खेळायची आहे तर काही सन्मान काही सन्मान काही शुभ सन्मान आपण करूया आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय रघुनाथजी मोगरे नक्कीच जे सांगेगावचे आहेत त्यांचं नक्की शुभ आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट टॅम्पर देखील लाभले त्यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करूया जे समाजसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांचा आपण शुभ सन्मान सत्कार काकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय आमने पडायचे नक्की सरपंच सन्माननीय काकडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय त्याच्यानंतर सांगेगावचे नक्कीच सन्माननीय दशरथजी मोगरे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून जे समाजसेवक आहेत आणि भाजपाच्या नक्कीच बघतो आपण तालुका पदाधिकारी देखील आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांना विनंती की आपण देखील त्यांना सन्मानित करावं पुढील सन्मान आपण करूया सन्माननीय अभिमन्यू पाटील जे इताळेचे आहेत समाजसेवक उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भिवंडी यांचा देखील आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून काकडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूया सर्व पाहुण्यांच्या नक्कीच करणं आम्हाला सुंदर असे गिफ्ट हॅम्पर देखील लाभले त्यांचा देखील मनापासून आभार तर एकूण टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी असणारे आहे 57चं टार्गेट असणारे मॅच लगेचच झाल्याच्या नंतर 51 झालेले आहेत 55 50 झालेत 51ची गरज आहे तर टार्गेट एकूण 51चं आहे आणि मॅचला सुरुवात करूया कमेंट्री बॉक्समध्ये ताज्या घरात धन्यवाद राहुल एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत पहली गेंद बैकफुट पर जाकर कैप में निकालने का प्रयास हालांकि आउटफील्ड में तो गेंद चली गई लेकिन फील्डर पहुंचे वहां पर कवर से एक ही रन और 2 रन मेरे ख्याल से बल्कि एक ही रन लिया है माफ कीजिएगा खाता खुला है बैट्समैन आदित्य का पवन पुत्र पीसी टीम के सामने 51 रनों की चुनौती पहले मैच में 50 का टारगेट था इस मैच में 51 का टारगेट है जो कि एक अच्छा टारगेट माना जा रहा है इस विकेट पर इस टूर्नामेंट में ज़्यादातर हमने देखा है कि 50 के करीब टोटल बनाया है किसी भी टीम ने पहले बैटिंग करते हुए तो वो टीम जीती है ऋतिक की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ रखा था अच्छी गेंद बीट किया है बैट्समैन को स्ट्राइक इस समय भावेश के पास पवन पुत्र पीसे और चेम्बिका देवरुंगपाड़ा बी के बीच में आज का ये दूसरा मैच पहले राउंड का मुकाबला है इसके बाद इस मैच की विजेता टीम और ओम साई किरवली के बीच में दूसरे राउंड का मैच रहेगा ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया है लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है उछले भी फील्डर लेकिन कुछ बिगाड़ नहीं पाए उनके सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर शानदार छक्का
बेहद खूबसूरत स्ट्रोक भावेश के बल्ले से, बिल्कुल ओवर पिच गेंद थी, ये कमजोर ढीली गेंद रही, उसको सही नसीहत दी है उन्होंने। लॉफ्टेड ऑन ड्राइव किया और 6 रन हासिल किए। टीम का स्कोर 7 रनों पर पहुंचता हुआ। आक्रामक शुरुआत की आवश्यकता है। हवा में गेंद, लेकिन गलती हुई है। शॉर्ट फाइन लेग पर फील्डर को चकमा देती हुई गेंद मैदान के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए। दूसरी गेंद पर गेंद बाउंड्री के बाहर निकली है इस बार। हालांकि इंटेंशन तो नहीं था बल्लेबाज का उस ओर खेलने का। स्टंप्स के पीछे शॉर्ट फाइन लेग पर जो खिलाड़ी थे उनके आगे से गेंद घूम गई पहले बाउंस पर, और फिर वो गेंद बहुत तेज निकल गई लॉन्ग स्टॉप रीजन में से बाउंड्री के बाहर। इस बार संपर्क अच्छा है, फील्डर देखते ही रह गए। एक और छक्का। और उछलता हुआ 17 रनों पर पहुंच चुका है। बहुत ही धुआंधार शुरुआत देते हुए अपनी टीम को भावेश। पवन पुत्र पी से टीम 51 रनों का पीछा कर रही है, और जिस तरह की शुरुआत चाहिए थी उससे भी बढ़िया शुरुआत अभी तक भावेश ने की है। ऋतिक गोडे जो कि एक मजबूत कड़ी मानी जाती है देवरुंगपाड़ा बी टीम की, उन पर आक्रमण किया जा रहा है। ओह, ये तो और भी दूर जाएगी। एक और सिक्सर। माल की शुरुआत की है, ड्रीम स्टार्ट में समझता हूँ भावेश द्वारा। 3 छक्के पहले ओवर में और एक चौका। चौका तो किस्मत के सहारे मिला था, लेकिन जो सिक्सर्स उन्होंने लगाए हैं उनकी पूरी मेहनत उसमें। क्या बढ़िया पिकअप शॉट खेला था उन्होंने मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से। हवाई फायर, बहुत दूर जाकर गेंद मैदान के बाहर गिरी। पहला छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से, उसके बाद डीप मिड विकेट के ऊपर से उन्होंने छक्का जड़ा, और फिर ऑन साइड में एक तगड़ा प्रहार। बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। टाइमिंग लाजवाब है और ताकत का भी पूरा इस्तेमाल करते हुए शॉट्स लगा रहे हैं। पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 23 बिना किसी नुकसान के। बचे हुए 3 ओवर्स में मात्र अब 28 रनों की आवश्यकता है। पावर प्ले का भरपूर फायदा उठाया गया है। पावर प्ले में जिस तरह की पावरफुल बैटिंग की जरूरत थी उसी तरह की बल्लेबाजी भावेश ने की है। स्ट्राइक इस समय आदित्य के पास, नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए। आविष्कार दाहिने हाथ से राउंड द विकेट जाते हुए भटक गए हैं पहली गेंद पर लेग स्टंप के बाहर। अंपायर का वाइड का इशारा। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करने की जरूरत है। ऋतिक गोडे से वो उम्मीद हमेशा रहती है, लेकिन ऋतिक की गेंदबाजी उस तरह की रही नहीं। धारदार और पैनी गेंदबाजी नहीं कर पाए। स्लॉट में कहीं ना कहीं उन्होंने ज्यादा गेंदबाजी की, उसका उनको खामियाजा भुगतना पड़ा। इस बार आदित्य ने लॉफ्ट कर दिया है। गेंद के नीचे खिलाड़ी लॉन्ग ऑन पर मौजूद है और कोई गलती नहीं। आसान सा कैच, पहले विकेट का पतन। मिला गया था, ऊंचाई जरूर थी स्ट्रोक में, लेकिन दूरी देखने को नहीं मिली। लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए, और कहीं ना कहीं जरूरत नहीं थी मेरे ख्याल से उनको बड़े स्ट्रोक की, क्योंकि भावेश बहुत अच्छे टच में है। उनको स्ट्राइक पर लाना उनका उत्तरदायित्व बनता था, लेकिन उन्होंने भी आक्रामक शॉट खेलने का प्रयास किया और कहीं ना कहीं अपने पार्टनर को मैच करने की कोशिश की। उसमें अपना विकेट खोकर पेविलियन में लौट चुके हैं आदित्य। आदित्य ने केवल 1 रन का योगदान दिया, 2 गेंदों का सामना किया। रन संख्या 24
एक विकेट के नुकसान पर 51 रनों का पीछा कर रही है पवन पुत्र पीसी टीम। नए बैटर आए हैं अनुभवी खिलाड़ी सत्यवान शेलार। गेंदबाज लंबे ऊंचे कद के हैं आविष्कार, युवा खिलाड़ी है, बहुत ज़्यादा अनुभव नहीं है लेकिन ज़रूर अच्छी गेंदबाजी कर सकते हैं। ये देखिए इस बार कोन बनाया उन्होंने, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, ऑन साइड में खेलना चाहते थे बल्लेबाज और कहीं ना कहीं ऑन साइड में ज़्यादा खेलने की कोशिश हो रही है, उसको समझते हुए ऑफ स्टंप के बाहर अब गेंदबाजी करने का प्रयास, अच्छी सोच गेंदबाज की। यहां से अभी भी 27 रन और चाहिए जीतने के लिए, 16 गेंदें बाकी है। फिर से अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, इस बार गेंद में उछाल काफी कम था। इससे पहले वाली गेंद थोड़ी अतिरिक्त उछाल लेकर आई थी लेकिन ये गेंद नीचे बैठ गई, तो ये दोहरा उछाल इस विकेट में है। गति का काफी अच्छी मिलती है बॉलर्स को, तेज निकल जाती है गेंद, टप्पा पड़ने के बाद स्किड होकर आती है गेंद, क्योंकि बिल्कुल ये फ्लैट सरफेस है, उस वजह से बड़े बड़े प्रहार भी देखने को मिलते हैं। हवा में उछाल दिया है डीप मिड विकेट की तरफ, कैच करने का प्रयास हो रहा है लेकिन मौका नहीं है। दर्शकों के पास जरूर मौका था, उन्होंने भी मौका गवा दिया और ये 6 रन। तरीके के बल्लेबाज नजर आ रहे हैं भावेश, जिस तरह से वो बॉटम हैंड का इस्तेमाल करते, कलाइयों को झटका देते, ऑन साइड में उछाल देते गेंदों को। लेफ्ट स्विप का इस्तेमाल, फील्डर से दूर खेला और फिर से गेंद सीमा रेखा के बाहर, देखना है 4 या 6। बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ फील्डर ने कोशिश की थी गेंद को रोकने की लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद और ये पहले बाउंस पर 4 रन। चाहे उसमें से 32 रन भावेश ने बनाए और इस बार फिर से स्वीप लगाना चाहते थे, क्लीन बोल्ड हो गए पैरों के पीछे से, अच्छी वापसी करते हुए गेंदबाज आविष्कार। जिस विकेट की तलाश थी वो विकेट उन्होंने अपनी टीम को दिला दिया है। दूसरा झटका लगता हुआ भावेश के रूप में पवन पुत्र पीसे टीम को। गिरा है ये दूसरा विकेट पवन पुत्र पीसे टीम का। यहां से अब केवल 17 रन दूर है जीत से पवन पुत्र पीसे। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 12 गेंदे और 17 रन, ये है समीकरण। भावेश आउट जरूर हुए लेकिन घंटों का काम मिनटों में किया उन्होंने। 32 रन बनाए जिसमें 4 छक्के लगाए और 2 चौके। कमाल की बल्लेबाजी रही उनकी, ताबड़तोड़ अंदाज में बैटिंग की, खासतौर पर ऑन साइड में जिस तरह से शॉट्स खेले उन्होंने मिड विकेट की दिशा में, लाजवाब। मिड विकेट, स्क्वायर लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग, इस दिशा में ज्यादातर रन्स बनाए। एक छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से भी जड़ा था। आकर्षक पारी खेलने के बाद आउट हुए हैं। अपना काम उन्होंने बखूबी से निभाया, ओपन करने आए थे और जिस तरह की बल्लेबाजी की जरूरत थी उसी तरह की बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं। तो यहाँ से क्या मैच पलटेगा ये देखने वाली बात है, क्योंकि भावेश जब क्रीज पर थे तो ऐसे लग रहा था कि शायद तीसरे ओवर में ही मैच समाप्त हो जाएगा, लेकिन उनको आउट करने में कामयाब रहे गेंदबाज आविष्कार। आविष्कार भी थोड़े से खर्चीले साबित हुए, 2 बड़े शॉट्स लगे लेकिन ओवरऑल अच्छा ओवर, 2 विकेट्स चटकाए उन्होंने, 11 रन खर्च किए अपने ओवर में। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए मनोज। मनोज कोडे एक जबरदस्त हारफन मौला खिलाड़ी है और एक प्रमुख खिलाड़ी माने जाते हैं जय अंबिका स्पोर्ट्स के। सत्यवान के पास स्ट्राइक, लपेटा है ऑन साइड में, हवाई फायर, गेंद मैदान के बाहर, 6 रन।
इस बार सिंगल लेते हुए बल्लेबाज 22 का इशारा, डॉट होनी चाहिए थी वैसे ये गेंद, लेकिन रन खर्च किया गया है। सिंगल की मदद से रन संख्या 41 पर पहुंच गई है। अब केवल 10 रन और चाहिए और 10 गेंदें अभी भी बाकी है, यानी कि रन बॉल इक्वेशन, बड़ा टारगेट लेकिन उसको आसान बनाते हुए बल्लेबाज सत्यवान ने एक छक्का जड़ा है। स्ट्राइक अब जयेश के पास जो नंबर 4 पर आए हैं खेलने के लिए। दिशा से भटके और पड़े फटके, लॉन्ग लेग के बाहर, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, ये गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है और गेंदबाजों ने भी खासी गलतियां की है। कमजोर गेंद थी, लेग स्टंप के बाहर फुल टॉस की। अब केवल 4 रन चाहिए और इस स्ट्रोक के साथ ही ये मैच समाप्त। डीप मिड विकेट के ऊपर से तगड़ा प्रहार, 6 रन जयेश के बल्ले से। कमाल की बल्लेबाजी की है पवन पुत्र पीसी टीम के बल्लेबाजों ने। शुरुआत दिलाई, भावेश ने धुआंधार बैटिंग की, 32 रन बनाए। उसके बाद सत्यवान शिलार और जयेश ने मैच को फिनिश कर दिया है। जबरदस्त प्रदर्शन पवन पुत्र पीसी टीम का। यह मैच 8 विकेटों से जीतने में कामयाब हुई है पवन पुत्र पीसी, एक बड़ी जीत। 8 गेंदें शेष रहते हुए और 8 विकेटों से बहुत बड़ी जीत दर्ज की है। बड़ा टारगेट था लेकिन उसको काफी छोटा बना दिया बल्लेबाजों ने। एक से बढ़कर एक स्ट्रोक्स देखने को मिले। हार्दिक हार्दिक अभिनंदन पवन पुत्र पी से एंड हार्ड लक जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा बी। जिस दर्शक ने कैच लिया था उनको आना है मंच पर, 500 रुपयों का कैश प्राइज आपके लिए। ज्या प्रेक्षकांना झेल टिपलेला आहे त्यांनी यायचं आहे व्यासपीठावर, आपल्यासाठी पारितोषिक आहे ते पारितोषिक घेऊन जायचं आहे। आणि सामनावीर खेळाडू भावेश ज्याने 32 धावांची स्फोटक खेळी साकारलेली आहे पवनपुत्र पीसी टीम साठी, त्यांनी देखील यायचं आहे व्यासपीठावर। आमच्या मॅन ऑफ द मॅचचे जे स्पॉन्सर्स आहेत त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। यशवंत पाटील साहेब, येताडे गावचे समाजसेवक, तसेच विश्वासजी शिंगोळे, सचिन गौतम जाधव आमणेपाडा, विजयजी काकडे, निशांतजी काकडे, बाळकृष्ण काकडे,